नमस्कार, आपण पाहत आहात CI न्यूज। एरंडोल तालुक्यातील वैद्यनाथ आणि कडोली या गावावरून जाणारा रस्ता सौदा या ठिकाणी वाळू माफियांकडून शेतकऱ्यांनी जो रस्ता बनवलेला आहे त्या रस्त्याने वाळू जोरदार वाहतूक सुरू आहे। परंतु एरंडोल तहसीलदार यांना निवेदन देऊन सुद्धा अद्याप कारवाई झालेली नाही। त्यामुळे तेथील स्थानिक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन देण्यात आले की लवकरात लवकर वाळू माफियांनी आमच्या रस्त्याने वापर ये जा करणं बंद करावे, त्यांनी दुसऱ्या मार्गाने वापर करावा, परंतु शेतकऱ्यांचा रस्ता खराब करू नये यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले। वाळू माफिया यांना कंटाळून शेतकऱ्यांनी दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन। एरंडोल तहसीलदार आहेत कुठे? जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यामध्ये वाळू माफियांची धुमाकूळ। कडोली गावातील शेतकरी यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिले निवेदन। वैजनाथ मार्गे सावदा रिंगणगावकडून एरंडोलकडे वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असून शेतकऱ्यांचे बनलेले रस्ते वाळू माफियांकडून खराब होत असलेली तक्रार जिल्हाधिकारी यांना देण्यात आली। दरम्यान एरंडोल येथील तहसीलदार मॅडम यांना काही दिवसापूर्वी कडोली येथील शेतकऱ्यांनी निवेदन दिलेले होते, परंतु यावर एरंडोल तहसीलदार मॅडम यांनी कोणतीही कारवाई न करता शेतकरी एरंडोल येथून परत आले। परंतु लगेच काही दिवसांनी शेतकरी यांनी जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेऊन निवेदन दिले। काही दिवसांपूर्वी वैजनाथ सावदा रस्ता तयार झालेला आहे, परंतु वाळू माफिया हे आपल्या ट्रॅक्टरद्वारे रस्ता खराब करत असल्याची तक्रार एरंडोल तहसीलदार यांना शेतकऱ्यांनी केलेली होती। आपल्याला वाळूचे ट्रॅक्टर न्यायचे असेल तर दुसऱ्या मार्गाने वाहतूक करा, परंतु आमच्या शेतकऱ्यांचा रस्ता आपण खराब करू नये अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। वाहतूक बंद नाही झाली तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करू असा शेतकरी यांनी निवेदनाद्वारे इशारा दिलेला आहे। क्राईम इन्व्हेस्टिगेशन न्यूज, जळगाव।